नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल खास आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठीच आहे. इथे आपण काय करतो तर शेतीबद्दलची प्रत्येक महत्त्वाची गोष्ट अगदी सोप्या साध्या भाषेत समजून घेतो. आपला उद्देश एकच आहे की योग्य, खरी आणि विश्वासार्ह माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याचा फायदा सगळ्यांना घेता आला पाहिजे. आणि आज आपण जो विषय घेतलाय तो तर खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे, कारण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक मोठी आणि एकदम ताजी बातमी आलेली आहे. झाले असं की शासनाने कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक कार्यकारी समिती नेमली आहे. आता ही समिती म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने काही हुशार अधिकाऱ्यांची खास टीम बनवली आहे, ज्यांचं काम फक्त आणि फक्त कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने पुढे नेणं एवढंच आहे. आणि तुम्हाला सांगतो, या टीमने शेतकऱ्यांची माहिती गोळा करायला सुरुवातसुद्धा केली आहे. तर आज आपण हेच सगळं सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बरं, सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो की या कर्जमाफीमध्ये आपण घेतलेलं कोणतंही कर्ज माफ होणार आहे का? तर याचं उत्तर नाही असं आहे. सरकारने काही ठराविक कर्जांवरच आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. चला, आता आपण जे नाव पाहूया की कोणती कर्ज या योजनेमध्ये बसू शकतात. आता ही माहिती खूप महत्त्वाची आहे. जरा लक्ष देऊन बघा. इथे 2 भाग केले आहेत. डाव्या बाजूला ती कर्ज आहेत जी माफ होण्याची शक्यता खूप जास्त आहे. यात फक्त 2च प्रकार दिसतायत. पहिला म्हणजे पीक कर्ज, जे आपण पेरणी, खतं, बियाणं किंवा फवारणीसाठी घेतो. आणि दुसरं आहे पुनर्गठित पीक कर्ज. आता हे पुनर्गठित म्हणजे काय ते आपण पुढच्या भागात सविस्तरपणे बोलूच. आता जरा उजव्या बाजूला बघा. इथे ती कर्ज आहेत जी माफ होण्याची शक्यता जवळजवळ नाहीये. म्हणजे ट्रॅक्टरसाठी घेतलेलं कर्ज, शेडनेटसाठी, विहीर खोदण्यासाठी किंवा गाय म्हैस घेण्यासाठी घेतलेलं कर्ज. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सरकारचा उद्देश थेट पिकासाठी घेतलेल्या कर्जावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आहे. आता मागच्या वेळी एक शब्द आला होता, पुनर्गठित कर्ज. हा शब्द ऐकायला जरा अवघड वाटतो नाही का? पण त्याचा अर्थ खूप सोपा आहे. आपण एक उदाहरण घेऊया. समजा एका शेतकऱ्याने बँकेकडून पीक कर्ज घेतलं, पण त्यावर्षी पाऊसच कमी पडला, दुष्काळ पडला आणि सगळं पीक हातातून गेलं. आता अशा परिस्थितीत तो शेतकरी बँकेचे पैसे परत कसे करणार? तेव्हा बँक त्या शेतकऱ्याला मदत करते. बँक म्हणते, ठीक आहे, तुमची अडचण आम्ही समजू शकतो, तुम्ही हे पैसे पुढच्या वर्षी भरा. म्हणजे बँक काय करते तर जुन्या कर्जाचे हप्ते आणि मुदत बदलून देते. याच प्रक्रियेला कर्जाचे पुनर्गठन असं म्हणतात. तर अशी पुनर्गठित झालेली पीक कर्जसुद्धा कर्जमाफीसाठी विचारात घेतली जाणार आहेत. चला, आता आपण कर्जमाफीचा दुसरा महत्त्वाचा भाग पाहूया. समजा एखाद्याचं कर्ज हे पीक कर्ज आहे, तरीसुद्धा काही इतर कारणांमुळे काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात. म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. हे नियम समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. इथे बघा, काही असे गट आहेत ज्यांना सहसा अशा योजनांमधून बाजूला ठेवलं जातं. पहिले आहेत आयकर भरणारे, म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली मानली जाते. दुसरे आमदार किंवा खासदार, जे लोकप्रतिनिधी आहेत. तिसरे जे शासकीय नोकरीत आहेत, म्हणजे सरकारी कर्मचारी. आणि चौथा मुद्दा थोडा वेगळा आहे, जे शेतकरी नियमितपणे म्हणजे अगदी वेळेवर कर्जाची परतफेड करतात. आता असं का? तर ह्या योजनांचा मुख्य उद्देश त्या शेतकऱ्यांना मदत करणं असतो जे आर्थिक संकटामुळे कर्ज फेडू शकत नाहीत. त्यामुळे जे नियमितपणे कर्ज फेडत आहेत त्यांना यातून वगळण्याची शक्यता असते. ठीक आहे, तर कोणाला कर्जमाफी मिळेल आणि कोणाला नाही हे ठरवण्यासाठी सरकारला आधी प्रत्येक शेतकऱ्याची एकदम अचूक माहिती लागेल, बरोबर ना? तर ही माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सध्या खूप वेगाने सुरू आहे. आपण आता हे समजून घेऊया की ही प्रक्रिया नेमकी कशी चालते. सध्याच्या काळात बँका आपल्याकडून ही कागदपत्र तपासत आहेत. पहिलं म्हणजे आधार कार्ड. हे आपली ओळख पटवण्यासाठी की आपणच ती व्यक्ती आहोत. दुसरं आहे फार्मर आयडी, म्हणजे आपण शेतकरी आहोत याचा हा एक सरकारी पुरावा आहे. तिसरं बँक पासबुक, ज्यामध्ये आपल्या कर्जाची सगळी माहिती असते. चौथं आणि खूप महत्त्वाचं 7/12 उतारा. हा तर आपल्या जमिनीचा आरसाच आहे. यावरून कळतं की आपल्या नावावर किती जमीन आहे. आणि पाचवं, ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांचा पॅन कार्डसुद्धा तपासलं जात आहे. ही सगळी कागदपत्र अचूक आणि पूर्ण असणं खूप गरजेचं आहे. आता ही माहिती सरकारपर्यंत पोहोचते कशी ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी आपली बँक आपली सगळी कागदपत्र घेते आणि ती बरोबर आहेत की नाही हे तपासते. त्यानंतर ही सगळी माहिती एका सरकारी पोर्टलवर अपलोड केली जाते.
आता पोर्टल म्हणजे काय, तर सरकारची एक खास वेबसाईट समजा किंवा एक ऑनलाईन ऑफिस जिथे सगळ्या शेतकऱ्यांची माहिती एकत्र जमा केली जाते. मग सरकारने नेमलेली ती समिती या सर्व माहितीची छाननी करते आणि कोण पात्र आहे व कोण नाही याची एक यादी तयार करते. आणि याच यादीच्या आधारावर कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेतला जातो. आणि ही एक खूप चांगली आणि दिलासादायक गोष्ट आहे. आपलं कर्ज कोणत्याही बँकेत असो, मग ती राष्ट्रीयकृत बँक असो जशी की स्टेट बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा आपली जवळची जिल्हा सहकारी बँक असो, दोन्ही ठिकाणांहून माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आपलं खातं कोणत्या बँकेत आहे याने काहीही फरक पडणार नाहीये. आतापर्यंत आपण पाहिलं की सरकार काय करत आहे आणि प्रक्रिया कशी चालू आहे. पण आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायला हवं. आपल्यासाठी आम्ही एक सोपी चेकलिस्ट बनवली आहे जी नक्कीच उपयोगी पडेल. ही गोष्ट अजिबात विसरू नका आणि याला सगळ्यात जास्त महत्त्व द्या. बऱ्याचदा काय होतं, आपल्या अनेक शेतकरी बांधवांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले म्हणजे लिंक केलेले नसते. जर हे लिंकिंग झालं नसेल तर सरकारी प्रणालीमध्ये आपली माहिती जुळणार नाही, सरकारला आपली ओळखच पटणार नाही आणि मग पात्र असून सुद्धा आपलं नाव यादीतून बाहेर राहू शकतं. ही एक खूप मोठी अडचण येऊ शकते ज्यामुळे योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे हे काम आजच आपल्या बँकेत जाऊन पूर्ण करून घ्या. तर आता पुढे काय होईल ते पाहूया. सध्या माहिती गोळा करण्याचं काम जोरात सुरू आहे. लवकरच ही सगळी माहिती सरकारी पोर्टलवर जाईल आणि त्यानंतर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर अंतिम घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. आता हे अधिवेशन म्हणजे काय, तर ही सरकारची एक मोठी वार्षिक बैठक असते जिथे ते पुढच्या वर्षभरासाठी राज्याचा पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा हे ठरवतात. याच महत्त्वाच्या बैठकीत कर्जमाफीची मोठी घोषणा होऊ शकते. या अधिवेशनातून आपल्याला 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी अगदी स्पष्टपणे कळतील. पहिली गोष्ट, सरकार या कर्जमाफी योजनेसाठी एकूण किती पैसे देणार आहे. दुसरी, पात्रतेचे अंतिम आणि अधिकृत नियम काय असतील, कारण आत्ता जे नियम आहेत ते अंदाजित आहेत, त्यात थोडाफार बदल होऊ शकतो. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त किती रकमेची कर्जमाफी मिळेल, म्हणजे 1.5 लाख, 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त. ही मर्यादासुद्धा याच बैठकीत ठरवली जाईल. तर ह्या सगळ्या माहितीचा सारांश काय, शेतकऱ्यांनी आता नेमकं काय करायचं, फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. आपली सगळी कागदपत्र जसं की आधार कार्ड, 7/12 हे सगळं अपडेटेड ठेवा. त्यात काही चूक असेल तर ती आधीच दुरुस्त करून घ्या. 2. आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन अधूनमधून चौकशी करत राहा. त्यांना विचारा की आपली माहिती व्यवस्थित जमा झाली आहे का. आणि 3. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा आणि नसेल तर ते काम लगेचच्या लगेच करून घ्या. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहिलं की कर्जमाफीची एक प्रक्रिया सुरू झाली आहे. ती फक्त पीक कर्जासाठी असू शकते आणि त्यात काही नियम आणि अटी असणार आहेत. या क्षणी आपल्या हातात एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपली स्वतःची तयारी पूर्ण ठेवणं, आपली कागदपत्र तयार ठेवणं आणि बँकेशी संपर्क ठेवणं. तर स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, आपली कागदपत्र अद्ययावत आणि पडताळणीसाठी तयार आहेत का. कारण तयारी असेल तरच या योजनेचा लाभ घेता येईल. आशा आहे की ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडली असेल. अशाच प्रकारच्या सोप्या भाषेतील अचूक आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. ही माहिती आपल्याला महत्त्वाची वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय किसान.